नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. काजू सोफ्यावरती बसलेली असते आणि कला घरामध्ये आवराआवर करत असते. तिच्या हातामध्ये कपडे असतात. कला काजलला म्हणते, काजू चल तू हो बाजू. असं म्हटल्यानंतर काजल उठते आणि म्हणते, काय गं तायडे, इतके पांचट जोक तू कधीपासून मारायला लागली? मला तर असंच वाटलं. कला थोडीशी रागवलेली असते. कला म्हणते, अगं एवढाही पांचट जोक नव्हता हा, शेवटी कळलं ना तुला? काजलच्या हातामध्ये कपडे देते आणि काजलला म्हणते, काय गं तू इथे तिथे बसते, सर्व चादरीला किती घड्या पाडल्या आहेत, व्यवस्थित बसत जा ना, व्यवस्थित चादर करून बसत जा. आणि हे बघ, आत्ताच मी तुझ्या रूममधून कपड्यांच्या घड्या घालून आले आहे, त्यामुळे तुझ्या बेडवरती सुद्धा मी अगदी व्यवस्थित चादर, परफेक्ट चादर लावून आलेली आहे. त्यामुळे उगाच तू इथे तिथे नाचू नको आणि चादर लगेच खराब करू नकोस. जर तू खराब केली तर बघ. काजल म्हणते की अरे बापरे ताडे, काय गं, चादर वगैरे काय? हा सगळा त्रास तुला कधीपासून व्हायला लागला बरं? एकदम परफेक्शनिस्ट तू कधीपासून झाली? सगळं व्यवस्थित तुला कधीपासून लागायला लागलं? तू मातीचा कलाकार आहे ना, मूर्त्या घडवून अगदी मातीतच सर्व आयुष्य गेलं आहे ना, इतका त्रास तुला कधीपासून व्हायला लागला? कला म्हणते की नाही, त्रास वगैरे काय नाही, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की व्यवस्थित नीटनेटकेपणा असावा. तर माझ्या मनाला सुद्धा छान वाटलं. काजल म्हणते की हो तायडे, अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. तायडे अगं यात काय कमीपणा आहे? आश्चर्य मात्र मला या गोष्टीचं वाटतं की तू असं मातीत काम करणारी कलाकार, परंतु अचानक तुझ्यामध्ये हा नीटनेटकेपणा कुठून आला? तेव्हा तुला अद्वैतरावांची सवय तर झालेली आहे ना, म्हणजे जिजूंची सवय तुला झाली आहे हे स्पष्ट होत आहे. परंतु कला लगेच मनात म्हणते की ते कसं ना, तसं अजिबात तसं काही नाही आहे असं ती म्हणून काजलला उडवाउडवीची उत्तरं देते आणि रागवते. म्हणते, माझी फिरकी घेऊ नकोस, चल मला पटकन या कामामध्ये मदत कर. तेव्हा कला ही चादर अंथरत असते आणि काजल पुढे येते. काजल म्हणते की बरं दे. त्यानंतर आपण पाहत आहोत की या दोघींनी तिथलं सर्व काही आवरलेलं असतं. कला मनामध्ये विचार करते, मला खरंच अद्वैतची सवय झाली आहे का? त्याच्यामुळेच मी इतकी परफेक्ट झालेली आहे. आत्तापर्यंत तरी वेंधळेपणा होता, कोणतीही गोष्ट मला व्यवस्थित लागायची नाही. परंतु काजलला देखील याची जाणीव झालेली असते. कलाताईला आपल्या जिजूंची सवय झालेली आहे आणि कलाला देखील हे मान्यच करावं लागतं. तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे.